या गावातले सगळे प्रतिष्ठित ग्रामस्थ या सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्यावर तुमचा सगळ्यांचा जीव आहे असे अण्णा या ठिकाणी आलेले आहेत। मी ग्रामस्थांना एक विनंती करतो, या ठिकाणी मिलिंदजी तर या वाड्याने या शाळेला जे काय भरभरून दिलं त्याची गणना करणं फार कमी आहे। लोकांनी भरपूर सहकार्य केलं म्हणून त्याचा आज आपल्या या ठिकाणी पालट झालेला दिसतोय। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आपण अण्णांना आमंत्रित केलेलं होतं। आपल्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन अण्णा त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रवीण शांताराम तांबे हे सुद्धा आलेले आहेत। अण्णांना 100 वर्ष उलटून गेलेली आहेत। ज्यावेळी मी अण्णांकडं काल घरी गेलो, अण्णांनी मला स्पष्ट सांगितलं की गुरुजी मला सत्कार बित्कार काही करायचं नाही, मला फक्त तुम्ही श्रीफळ द्यायचं, बाकी काही द्यायचं नाही। मला वाटतं ह्या वयामध्ये त्यांच्यामध्ये असणारी ही जिद्द, त्यांच्यामध्ये असणारे काही गुण हे घेण्यासारखे बरेच आहेत। ते गुण जर आपण सगळ्यांनी घेतले मला वाटतं निश्चितच आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। अण्णा या ठिकाणी आपल्या शब्दाला किंमत देऊन या ठिकाणी आलेले आहेत। ते जास्त वेळ या ठिकाणी थांबणार नाही आहेत, बरोबर 15 मिनिटं त्यांनी सांगितलेलं आहे। मी अण्णांना अशी एक विनंती करतो की अण्णा आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। त्यानंतर दीप प्रज्वलन करतील त्यांचे चिरंजीव प्रवीण शांताराम तांबे। प्रवीणजी आपण तो दीप प्रज्वलन करावं। या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे दादा, सगळ्यांचे लाडके दादा म्हणजे राजू रहाटे, त्याचप्रमाणे मयूर रहाटे आणि त्यांचे चिरंजीव आणि राजू रहाटेचे चिरंजीव या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत। त्यांचं सुद्धा शाळा सदस्य ऋणी आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट करतील प्रदीपजी बुधन, त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट करतील आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच विद्यमान सरपंच नरेश टोले त्यांनी विनंती करतो। त्यानंतर करतील प्रदीपजी मोरे, प्रदीपजी बुधर सॉरी जे पटांगण दिसतंय, जी लादी बसले, ज्यांच्या कृपेने बसले असे ते राजू रहाटे या ठिकाणी आलेले आहेत। मी राजूजी रहाटेंना एक विनंती करेन की आपण शिवरायांच्या त्या प्रतिमेला हार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्यांचा आपण आदर करतो असे राजू रहाटे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव ऋषिकेश रहाटे, आपण या ऋषिकेश रहाटे, मयूर रहाटे, विठ्ठल खापरे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर या। विठ्ठलजी खापरे,
विठ्ठलजी घाबरे या पटकन. अण्णांना जास्त वेळ ते म्हटले मी थांबणार नाही आहे, कारण त्यांची प्रकृती तेवढीशी साथ देत नाही आहे. तरी पण आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. मी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीने सन्मान करणार आहे. कारण त्यांनी सांगितलेले कोणत्याही प्रकारची शाल घालायची नाही, फक्त मला श्रीफळ तेवढंच द्यायचं, तेवढंच मी स्वीकारणार, बाकी मला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. मी या ठिकाणी आपल्या विद्यमान सरपंचांना एक विनंती करेन की आपण अण्णांना एक श्रीफळ आणि एक गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. अण्णा हॅलो. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव प्रवीणजी तांबे वडिलांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. अण्णांनी सांगितलं की तुम्ही गाडी आणू नका, माझा मुलगा मला घेऊन येईल आणि मी मुलग्यासोबतच येणार. बघा किती प्रेम आहे, या गावावरचं असणारं प्रेम, या शाळेवर असणारं प्रेम आणि इथल्या ग्रामस्थांवर असणारं प्रेम, शिवाय शिक्षकांवर असणारं प्रेम, शिवाय विद्यार्थ्यांवर असणारं प्रेम आणि या भूमीवर असणारं प्रेम. म्हणूनच आज ते या ठिकाणी या शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे चिरंजीव प्रवीणजी तांबे यांचा सन्मान आमचे दादा एका शब्दावर ज्यांनी काम केलं, वैराटेच्या सांगण्यावरून, असे राजू राटे श्रीफळ, शाल आणि गुच्छ देऊन प्रवीणजी तांबे यांचा सन्मान करतील. बघा अण्णांना जायला घाई आहे. त्यांचं वयाचा विचार करता आपण पहिल्यांदा त्यांना 2 शब्द मनोगत व्यक्त करण्याची संधी देणार आहोत. अण्णांनी 2 शब्द बोलावेत असं मी अण्णांना एक विनंती करतो. अण्णा तर 2 शब्द बोला. बस काय म्हणते की थोडी मी बोलून ते ऐकू द्यायचे ना. बसून बोलू. श्री देवी सरस्वती शिवाजी महाराज सत्यनारायण महाराज सरपंच वाडीतील अजून सगळी मंडळी यायची. मी आजचा टाईम दिला होता, मला फार उशिरा झेपायचं नाही. ते यायचे, इथे पुढे कार्यक्रम आहे, मला बोला म्हणून सांगितलं. तेव्हा भुजरवाडी पहिल्या लोकांची मला भयंकर आठवण येते. रामभाऊ बुजर सुरतेला काम करायचे, मण्यावर माझ्याकडे यायचे, एवढे घरी द्या लक्षात ना. दानबा बुधर, महादेव बुधर, किती रामचंद्र बुधर, टोले, विठ्ठल टोले, सीता आमच्या काशीराम गोड, काशीराम गोड आया नाही, बाकी सगळी टोले, बुधर, भोवर सर्व मंडळींनी माझ्या 82 वर्षाच्या काळात माझ्या संसाराकरता, तसंच 58 सालात जमीन खरली. आमच्या तिकडे पाटाचं पाणी झालं होतं, ते गेलं.
पुढे 5-6 वर्षांनी आम्ही जो रस्ता करायचा मी योजला. लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं, श्रमदान भरपूर केलं. गुरुवाडीपर्यंत गाडी येतच होती, गुरुवाडीचा प्रश्नच नाही. त्यांच्या अनेक गाडी पुढे येते, त्यांचाही प्रश्न नाही. मोरेवाडीला मार्गदमान्यावर येते, पण कुळेवाडी, बुधरवाडी, बौद्धवाडी, जोगलवाडी, गजमवाडी आणि कोडवी या वाड्याला रस्ता नव्हता. लोकांनी मला सांगितलं की एवढी जमीन खरलेली आहे, या विरोध या फंदात तुम्ही पडू नका. पुढे रस्ता होतो वाढल्यावर कोणी काही बोलणाराचं कोण तोंड धरू शकत नाही. अण्णांनी म्हणाले शेतात घर देण्याकरता रस्ता केला. आज रस्त्याचं महत्व किती आहे, त्याचा वापर किती होतो तो पहा. शेतात पीक नेतच आहे, पण आता मी शेतात करीत नाही. कोडवीपर्यंत रस्ता नेऊन पोचवला म्हणजे मी नव्हे, लोकांनी पोचवला. मी नव्हे, माझं मार्गदर्शन ते लोकांनी मानलं. तेव्हा आज रस्ता झाला. 3 एसटीच्या गाड्या चालतात. संसारातही मला सर्वतोपरी सर्वांनी या चारीवाडीच्या मंडळींनी सगळ्या गावांनी काय म्हणाला मला जीवनमधून 82 वर्षाचे सहकार्य लाभलं. त्याबद्दल मी तुमची वाडी, त्याच्या 4 वाडी, तसाच गाव, त्या सर्वांना मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आपण सर्वजण कोणी शेती करतात, कोणी गवंडी काम करतात, कोणी नोकरी करतात. जे उद्योग जो करीत आहे त्या तुमच्या उद्योगात मी अत्यंत मनस्पूर्वक शुभेच्छा देतो व त्यात आपल्या मुलाबाळांचे सर्वांना प्रगतीपथावर त्यांनी जावं अशी शुभेच्छा करतो. बोलण्यासारखं पुष्कळ आहे आजलक्ष्यांना. ठीक आहे, एवढीच माझी. तुम्ही मला बोलवलात, तुमच्या मनात माझ्याबद्दल ओलावा आहे म्हणून तुम्ही बोलावलात. तुमच्या बोलवण्याला मला मान द्यावा लागला. मी आलो. तो ओलावा अधिक वाढो, तुमचा आमचा ओलावा अधिक वाढो अशी श्रीरामचरणी प्रार्थना करून माझे 4 शब्द काही चुकीचे असेल तर सोडून द्या. 4 शब्द ऐकून आपण घेतले त्याबद्दल मी परत आपले आभार देऊन धन्यवाद मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद अण्णाजी. आजही या वयामध्ये तीच उमेद आणि तीच ताकद दिसून आली. आपण एक मौलिक असं मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना केलं. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की आणखी दंडायुष्य दीर्घायुष्य आमच्या अण्णांना लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सगळ्यांच्या विनंतीला तुम्ही मान दिलात म्हणजेच नक्कीच तुमच्या मनामध्ये आमच्या विरुद्ध ओलावा आहे. ग्रामस्थांबद्दल सुद्धा आणि शिक्षकांबद्दल सुद्धा पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रवीणजी तांबे यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपल्या वडिलांना या वयामध्ये ते या ठिकाणी घेऊन आले. आमचा तुम्ही सन्मान स्वीकारलात, आमच्या विनंतीला मान दिलात. की पूर्वी अण्णा गाव सांभाळायचे. चुकून माझ्या कानावर आलेली बातमी अशी आहे की ज्यावेळी अण्णा कारभार सांभाळायचे त्यावेळी कुठलीही केस पोलीस स्टेशनला गेलेली नव्हती. ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कुठलाही तंटा असेल तर ते गावामध्ये सहज मिटवायचे, सहज. हे त्यांचा तो हातखंडा विषय होता. आणि त्याच्यानंतर तोच वारसा
त्यांचे चिरंजीव प्रवीणजी तांबे हे चालवत आहेत. तीच उमेद, तीच ताकद बाप लेकांना पुन्हा एकदा दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्यक्षात पाहिल्यानंतर मला तसा काय फरक जाणवत नाही मयूरवंदित आनंदमध्ये. मी दादाला कॉल केला, मयूरकडनं फोन घेऊन सगळं कोड्यात टाकलं ते आमच्या सरपंचाने विद्यमान. त्याच्यामुळे थोडीशी एक रिस्क घ्यावी लागली. तो जो समोरचा जो भाग दिसतोय ती जी लादी बसवलेली आहे, हा इकडे भाग चांगला आला होता, तिकडे भाग खराब दिसत होता. आता करायचं काय, कुठलं तरी डोनर मिळवले पाहिजे. मग मयूरला मी सहज बोललो, असं कोण आहे का, डोनर मिळेल का. तर मयूरने सहज मनावर घेतला. तर म्हटलं गुरुजी काय घाबरू नका, आमचे दादा आहेत. म्हटलं दादा आहेत म्हणजे म्हटलं काय काळजी करण्यासारखं काहीच नाही. म्हटलं ठीक आहे, काय लागेल. म्हटलं ती फक्त लादी तेवढी द्या. पण त्या लादीसाठी लागणारा जो सगळा खर्च होता तो दादानी कोणताही विचार न करता, शाळा पाहिलेली नव्हती पूर्वी, बरोबर दादा, शाळाही पाहिलेली नव्हती. मला वाटतं या गावामध्ये पहिल्यांदाच असाल, या वाडीमध्ये. हा दत्तेंद्र आले होते, मी दत्तवाडीमध्ये आले होते. बघा, शाळेबद्दल असणारी आवड, शाळेबद्दल असणारं प्रेम दादांच्या ह्या ह्याच्यातनं दिसून आलं आपल्याला. कोणताही विचार न करता सहज मयूरला सांगितलं अकाउंटला तुझे पैसे टाकतो, आणि अकाउंटला त्यांनी लगेचच पैसे टाकले. मयूर म्हटला गुरुजी ती पहिली लादी आणा, चला आपण जाऊया. तो समोरचा जो भाग दिसतोय या साईडचा, उजव्या साईडचा, फ्रंट साईडचा, हा भाग त्यांच्या मेहनतीतून हा झालेला आहे. दादा खरंच कौतुक करावं तुमचं तेवढं थोडंच आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत या ठिकाणी. स्लायडिंग पण आहे, थोडीशी राहिलेली आहे. आम्ही असे डोनर वगैरे बघतोय. आणि पण दादांपर्यंत पोचणारा कोण असेल तर आमचा मयूर. मी आमचा मयूर म्हटलंय. नांगरणी स्पर्धेला सुद्धा मयूर राठेचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. मी आजही नमूद करतो. दादा खरंच तुम्ही या ठिकाणी आमच्या शब्दाला मान्य मिळालात. तुमचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे, शाळेमध्ये व्हायला पाहिजे ही आमची इच्छा होती. आणि आमच्या शब्दाला नव्हे, आमच्या ग्रामस्थांच्या शब्दाला, शिक्षकांच्या शब्दाला आणि विद्यार्थ्यांच्या शब्दाला आपण मान दिलात. आपण या ठिकाणपर्यंत आलात. तुमचा सन्मान मला वाटतं या ठिकाणी अण्णांच्या हस्ते व्हावा अशी माझी इच्छा आहे. अण्णा तुम्ही करा एक तेवढा सन्मान. अण्णा शाल, श्रीफळ आणि गुच्छ देऊ. फार मोठं असं योगदान दादाने आपल्या शाळेसाठी दिलेलं आहे. ऋषिकेशजी राठेंचा सन्मान करतील आमचे सरपंच विद्यमान नरेशजी टोले. या सहकार्य केलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा समोरची जी लादी दिसते दादांपर्यंत पोहोचण्याचं काम कोणी केलं असेल तर मयूर राठेने. एकदा मनावर घेतलं की सगळंच पूर्ण. शब्द महत्वाचा आहे. शब्द कधीच मयूर राठेने पडून दिला नाही. त्यांना पण जाण्याची थोडी घाई आहे. मयूरजी राठे आपल्याला निमंत्रण मिळालं, विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आमचे अशोकजी बुधर, आपण मयूर राठेचा शाल आणि पुष्प देऊन सन्मान करावा. आपण शाळेसाठी ज्यांनी फार मोठं असं मोलाचं सहकार्य लाभलं. मी पहिल्यांदा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की सध्याचे नूतन सरपंच नरेशजी टोले शाळेमध्ये येतात, अशी गपचीप येतात. का आला होता विचारलं तर काहीच बोलत नाही आणि तसेच निघून जातात.
आणि नंतर अचानक त्यांनी ते सामान टाकलं, मटेरियल टाकलं आणि इकडे कामाला सुरुवात केली. मी म्हटलं सरपंच असावं तो असा असावा. म्हणजे शाळेबद्दल असणारी आवड, प्रेम, आपुलकी सगळंच यातनं दिसून आलं. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एखादी गोष्ट आपल्याला मागावी लागते, पण मागण्याची वेळ आलीच नाही. मला वाटतं सकाळपासून आपण बघतो नांगरणी स्पर्धेला सुद्धा आमचे विद्यमान सरपंच तिथं दगड काढण्यासाठी पिकाव त्यांनी हातामध्ये घेतलेला होता. आणि आज सकाळपासून सुद्धा ते या शाळेमध्ये आवर्जून उपस्थित आहेत. मला वाटतं खरंच सरपंच नरेशजी टोले आपलं काम, आपल्या कामाची पोचपावती आपण आपल्या कामातून लोकांपर्यंत पोहोचवताय. खरंच चांगलं काम आपण करताय. तुमचा पण सन्मान कुठेतरी व्हायला पाहिजे. आमच्या शाळेच्या वतीने आम्ही तो सन्मान करतोय. एक शाल, फूल देऊन त्यांचा सन्मान करतील प्रदीपजी बुदर. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी उपसरपंच संजयजी कदम यांचं या ठिकाणी सगळ्यात जोरदार टाळ्या वाजवा. योगेशजी कोळे यांचं सुद्धा फार मोठं असं योगदान आहे. नांगरणी स्पर्धेपासून सगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर स्वतःने चालवत होते, माघार नाहीच. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. त्यांचा सन्मान करतील या ठिकाणी मधुकरजी बुदर. सन्मान करा शाल आणि फुल देऊन. सूर्यकांतजी टोले या व्यासपीठावर या. उपाध्यक्ष अमरनाथ टोले असतील तर व्यासपीठावर या. माजी उपाध्यक्ष सारिका बोवण. पहिली सुरुवात कुणी केली असेल तर या ठिकाणी माझे उपसरपंच गोडेगावचे संजयजी कदम. कुठलीही गोष्ट मागितली नाही. या ठिकाणी नळ पाणी कनेक्शन, बरीचशी कामं, टीव्ही, फॅन या सगळ्या सुविधा त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. खरंच चांगलं काम त्यांनी केलं. एखादा कागद मागितला गुरुजी हा मला अगोदर त्या पूर्ण करून, अगोदर दिला मी कागद, पण ते काम सुद्धा पाठीकडनं त्यांनी पूर्ण केलं. असे विश्वासू आमचे आदरणीयाचे उपसरपंच संजयजी कदम यांचा सुद्धा सन्मान आमचे सूर्यकांतजी टोले करतील. सूर्यकांतजी टोले या. पुष्प चाल घ्या. ठिकाणी सगळ्यात महत्वाची व्यवस्था केली ते म्हणजे पाणी. पाणी किती महत्वाचं आहे. या ठिकाणी मी जेव्हा नवीन आलो 2019 सालामध्ये, सूर्यकांत हा माझा खास मित्र आहे पहिल्यापासून, आताच नव्हे. सूर्यकांत मी बोललो की बाबा इथं पाणी नाही आहे, बाहेरनं पाणी आणावं लागतंय, कॅनन आणावं लागतंय, सगळं आणावं लागतंय. विहीर तुमची आहे, जर आम्हाला पंप टाकून दिला तर बरं होईल. ते म्हटले सांगतो तुम्हाला, 8 लोकांना विचार करावा लागेल. खरंच त्यांनी 8 लोकांचा विचार घेतला आणि दुसऱ्या दिवशी माझ्यापर्यंत आले आणि मला म्हटले गुरुजी बिंदास मी पंप टाका. तर या शाळेसाठी मला वाटतं प्लास्टर असेल किंवा ही लादी पुसणं किंवा संडास उतार्यामध्ये लागणारं पाणी हे महत्वाचा भाग आहे. हे कुणी दिलं असेल तर सूर्यकांत. आणि त्यांचे ते 9 घर आहेत. मला वाटतं ते 9 घरातले जे काय प्रतिनिधी आहेत ते सगळ्यांनी या ठिकाणी स्टेजवर या. सूर्यकांतजी टोले या. शंकर टोले, अशोक टोले, पांडुरंग टोले, चंद्रकांत टोले, हरचंद्र टोले, सुनील टोले आणि संतोष टोले. जेवढे आले ते घ्या. सगळ्यांनी एक शाल घ्या द्या. त्यांचा सन्मान करतील आमचे सरपंच का
त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं, शाळेच्या जवळच असणारे आमचे अशोकजी बुधर, कुठलंही काम असू दे, एकदा हा पत्रा निसटलेला होता, वाऱ्याने उडत होता, पावसाचे दिवस होते, लाकाडी गुरुजी आणि आमचे अशोकजी बुधर वरती कौलावर चढले. मी म्हटलं ढगरले तर फार कठीण अवस्था आहे. नंतर कुठलंही काम असू, दरवाजा असू दे, काही असू दे, ज्या ज्या वेळेला आम्ही हाक मारला त्या त्या वेळेला त्यांनी आम्हाला लागेल ते सहकार्य केलं. आणि अशा माणसाचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे. अशोकजी बुधर, आपण या ठिकाणी या, आपला सन्मान करतील आमचे सुभाषजी कोळे. या ठीक आहे, चाल घे. या मीराबाईंनी प्लीज. त्याचप्रमाणे माझी सदस्य शुभांगी कोळे जर असतील तर त्यांनी पण व्यासपीठावर या. शुभांगी कोळे, कोळेवाडीचे अध्यक्ष राजारामजी कोळे या ठिकाणी असतील तर प्लीज स्टेजवर या. महेशजी कोळे, त्याचप्रमाणे अंगणवाडी मदतनीस संजना रसाळ या ठिकाणी मुंबईवरून आलेले आणि आपल्याला कायम मदत करणारे प्रदीपजी बुधर. मला वाटतं या ठिकाणी 2017 सालामध्ये या इमारतीचं काम झालं, 2019 सालामध्ये या इमारतीचं काम झालं. इमारतीचं काम पूर्ण होईल का नाही शाश्वती नव्हती. कोणत्या पद्धतीने काम करावं लागलं याचे साक्षीदार मधुकरजी बुधर आहेत, प्रदीपजी बुधर आहेत, शिवाजी बुधर आहेत, आनंद टोले आहेत, शिवानी बुधर आहे, प्रणिता बुधर, अशी मंडळी आहे. तर मग ज्या ज्या वेळेला वेळ आपल्याला गरज लागेल त्यावेळी त्यांना हात मारला, त्याला आज आपल्याला ऑफिसला जायचं आहे, चिपळूणपर्यंत पोहोचायचं आहे, कधी नाही म्हटले नाही, इथपर्यंत आले. कुठलाही कार्यक्रम असू दे त्यांना कधी सांगायला लागत नाही, ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. एकदा तर मला वाटतं त्यांचा मुलगा होता, प्रणव होता शाळेमध्ये, त्यावेळेला लादी पुसण्याचं, लादी धुण्याचं काम सुद्धा त्या नवरा बायकोनी केलं शाळेच्या पहिल्या दिवशी. कुठलंही काम असू दे ते काम आवर्जून करत असतात. असे प्रदीपजी बुधर त्यांचा सन्मान करतील या ठिकाणी. नरेशजी टोले करा. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला गरज लागली आपल्याला एखादे ऑफिसर म्हटल्यानंतर मधुरजींना पहिल्यांदा लगेच आठवण होते. ऑफिसला गेल्याच्या नंतर लगेच वजन पंप त्यांचं पडलं. ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज लागली, आम्ही मदत मागितली, हात दिली, त्यावेळेला मधुरजी बुधर ऑफिसपर्यंत पोहोचले. गुरुजी कधीही सांगा मी येईन. एकदा तर असा प्रसंग होता, ऑफिसला आम्ही गेल्याच्या नंतर ते म्हटले नंतर या, उशिरा या. लगेच त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला, तिला म्हटलंय की जेवण तयार करून घे ठेव. मी म्हटलं कशाला, आपण हॉटेलमध्ये जेवूया. ते म्हटले नाही, मयुरी बनवेल जेवण. मयुरीला त्यांनी जेवण सांगितलं, 5 मिनिटामध्ये मयुरीने जेवण तयार केलं. हे जे शहाजी पूर्ण झाले याच्यामध्ये खरं श्रेय आहे जे लोक ऑफिसपर्यंत पोहोचले त्या सगळ्या लोकांचं आहे. मधुकरजी बुधर, आपण या शाळेला फार मोठंसं नांगरणी स्पर्धा असू दे, नांगरणी स्पर्धेचं सुद्धा मी म्हटलं, ते म्हटलं लगेच ओके चला आपण श्रमदान करूया. आपण जर मेहनत नाही केली तर पुढं कसं होणार. श्रमदान पण केलं त्यांनी. अशा मधुकरजी बुधरचा सन्मान या ठिकाणी शाल आणि फूल देऊन आमचे सूर्यकांतजी टोले करतील.
तालुक्यातनं आलेले होते, जरी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित नसले तर त्यांचं पण नाव कुठे घेतलं पाहिजे. चला आनंदजी टोले चला, पण त्यांचा अनुभव पण कामी आला त्या ठिकाणी. मला वाटतं त्यांचा सन्मान सूर्यकांतजी आपण घेतला तर बरं होईल. हा बा बंधू आहेत, बंधू विश्रामजी टोले, आपण त्यांचा जरा सन्मान घ्या. या घ्या, चहा घ्या. 2019 सालामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी त्यांनी भरघोस अशी देणगी दिली होती, 2000 रुपये. आनंदजी टोले ठीक आहे. हॅलो, शुभांगी कोळे जर असतील तर जरा या व्यासपीठावर सन्मानपूर्वक. कोळेवाडीचे अध्यक्ष राजनजी कोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. राजन भाऊ जरा प्लीज व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे मीराताई बुदर कुठे असतील तर प्लीज या ठिकाणी या. मीराबाई टोले यांचा सन्मान करतील. पुष्प देऊन आमचे अशोक बुदर चला. त्याचप्रमाणे आपलं वेळोवेळी सहकार्य करणार हरचंद्र टोले त्याचा पण सन्मान करतील आमचे प्रदीपजी बुदर चला. त्याचप्रमाणे अनिल बुदर यांचा सन्मान करतील आमचे आपले खापरे विठ्ठलजी खापरे या. त्याचप्रमाणे गंगाराम बामणे त्यांचा सन्मान करतील आमचे सूर्यकांत टोले चल पटकन. त्याचप्रमाणे सुनील टोले यांचा सन्मान करतील आमचे आपले सुनील बुदर या. राजाराम भाऊ प्लीज जरा इकडे या. राजाराम भाऊ होय, राजाराम भाऊ बद्दल सांगायचं तर भरपूर सांगण्यासारखं आहे. मला वाटतं ज्यावेळी मी कोंडवीत होतो रस्त्यावर ते सफाईचं माती टाकण्याचं काम करायचे. एक नंबर प्रामाणिक असणारा मनुष्य मी पाहिला असेल माझ्या जीवनामध्ये ते म्हणजे राजाराम कोळे. आणि ज्यावेळी नांगरणी स्पर्धा होत्या मी कुठल्याही प्रकारचं पॅनल टाकलेलं नव्हतं, पण माझा विश्वास होता राजाराम कोळेंवर आणि त्या विश्वासावर मी ते पॅनल टाकलं. मला कोणत्याही प्रकारचं गालबोट त्यांनी लावून दिलं नाही. मला वाटतं राजाराम भाऊ कोळे यांचा सन्मान या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सरपंच आपण करावा असं मी तुम्हाला विनंती करतो. सभा समिती अध्यक्ष ज्यांनी बरोबर 10 वर्ष अधिराज्य गाजवले शाळेमध्ये अशा सुहानी बुदर. मला वाटतं सुहानी बुदर हे मुंबईला आहेत, त्यांचे मिस्टर सुद्धा मुंबईला आहेत. या इमारतीचं पहिल्या त्या अध्यक्ष होत्या, या इमारतीचं काम अपूर्ण होतं. मुंबईला जरी असल्या तर मुंबईवरनं फोन करण्याचं काम सतत नवरा बायको करायचे. त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यांची मुलगी आहे या ठिकाणी सारिका. सारिका जरा प्लीज आहे आपल्या आईचा सन्मान स्वीकार. या ठिकाणी सारिका बोर्ड देतील. सारिका बोर्ड या.
अतिशय भारी होतं. सकाळपासून आपण पाहताय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतायत. अशा सारिकाजी बोवाड यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी शान अधिक उपे देऊन करतील आमच्या नूतन अध्यक्ष शिवानी बुदर. चंद्रभागा टोले अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. मुलांना चांगल्या तऱ्हेचं खाऊ देतात. कुठे जायचं असलं तर सांगून जातात आणि परिसराची स्वच्छता चांगली करतात. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी शान आणि श्रीफळ देऊन करावा. अशी अध्यक्ष या नूतन अध्यक्ष शिवानी. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती माजी आजी उपाध्यक्ष अपर्णाताई टोले, उपाध्यक्ष सन्माननीय अपर्णाताई टोले यांचा सन्मान आमच्या सारिका भोट करतील शान आणि उपे देऊन. पुढे शाल देऊन शाल आणि भूपे देऊन करतील आमच्या चंद्रभागा टोले. अंगणवाडी मदतनीस संजना रसाळ. हे कार्यक्रम बसवलेले आहेत याची सगळी प्रॅक्टिस संजना ताईंनी घेतलेली स्वतः. मी कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस घेतलेली नाही आहे. खरंच ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज लागेल त्या त्यावेळी सहकार्य करणारे असा संजनाताई रसाळ आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी शाल घालून व्हावा. मला वाटतं या ठिकाणी या अध्यक्ष या माजी उपसरपंच महेशजी कुळे आपण जरा या समोर. माजी उपसरपंच महेशजी कुळे तर प्लीज या. मीराताई बुदर प्लीज या. या ठिकाणी 2019 सालामध्ये शाळा अपूर्ण अवस्थेत होती. सगळं श्रेय जातं आमच्या 2 महिलांना जातं. आम्ही पुरुष दमलो फेऱ्या मारून मारून. त्याचे सगळे साक्षीदार आहेत. प्रदीपजी बुदर, आमचे मधुकरजी बुदर, अनंत टोले, शिवाजी बुदर असे सगळे साक्षीदार आहेत. आपल्याला काही वेळेला वाटतं की यांच्या तोंडातनं जरा थोडा वेगळा शब्दाला असा शब्द यायला नाही पाहिजे. पण समोरच्याला जर भाषा समजत नसेल तर त्याच प्रकारची भाषा वापरावी लागते. मला वाटतं त्या सरपंचाला घाम जो फोडला तो फोडला आमच्या प्रणिताई बुदर. आज सगळं श्रेय आहे. त्या होत्या त्या तिथपर्यंत पोहोचल्या म्हणून या ठिकाणी आज या शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे. प्रणिताई बुदर आपण या ठिकाणी या. आपला सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष सारिकाताई भोवाड आपण या ठिकाणी या. सचिन बुदर या ठिकाणी आले. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. सचिनजी बुदर नांगरणी स्पर्धा ज्यावेळी झाल्या सनईच्या तालासुरावर ज्यांनी नाचवलं, एक कार्यक्रम उठवून दाखवला, असे आमचे सगळे कलाकार आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं या ठिकाणी विठ्ठलजी खापरे आलेले आहेत. कृष्णा गोविंद खापरे जर कुठे असतील तर आपण प्लीज या. विठ्ठल खापरे, योगेश कुळे, यश कुळे, प्रकाश बुदर ते कुठे आहेत? सगळ्यांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. विठ्ठलजी खापरे यांचा या ठिकाणी सन्मान करतील आमचे सचिनजी बुदर. कृष्णा खापरे, योगेश कुळे, यश कुळे,
पहिलवान जरा please लवकर या. राजाभाऊ. हॅलो. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष सुहानी बुधर यांचं या शाळेसाठी फार मोठं योगदान लाभलेलं आहे. मला वाटतं या इमारतीचं जेव्हा काम अपुरं होतं, ज्यावेळी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो होतो तेव्हा इंजिनियरने सांगितलं की 5,000 रुपये तुम्हाला नंतर देतो. त्यावेळेला मी वहिनीला म्हटलं, वहिनी तुम्ही काय करायचं, तिथं बसून राहायचं, मी तिकडे बाहेर थांबतो. मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बसूनच राहिल्या. इंजिनियर म्हटले की या ठिकाणी उद्या पैसे तुम्हाला गुरुजी टाकतो. म्हटलं उद्या नाही, त्या जर परत गेल्या तर बघा, ते तर आजच पैसे पाहिजे. ह्या शेवटपर्यंत उठल्या नाहीत, त्यामुळे ते 5,000 रुपये सुद्धा त्यांनी दिले. शिवाय या ठिकाणी ही जे रंगरंगोटीचं काम होतं, माझे जे पेंटर यायचे या ठिकाणी, म्हणजे शाळेला रंगरंगोटी करणारे, शिवाय त्याच्यावर हे जे रेकॉर्डिंग केलेलं आहे सगळं चित्र, ते पेंटर, या लोकांना जेवण पुरवण्याचं काम सुद्धा एका फोनवर या 2 भगिनींनी केलेलं आहे, प्रणिता बुधर आणि शिवानी बुधर. शाळेचं कुठलंही काम असू दे, एखाद्या वेळेला अन्नपूर्णा आमच्या त्यांचं कुठलंही काम असलं, मुंबईला गेले असतील किंवा मुलीची मीटिंग असेल, कधीही सांगा, तर त्यावेळेला आवर्जून येऊन या ठिकाणी जेवण बनवणं, मुलांना कधी उपाशी न ठेवणं, अशा प्रकारची सगळी चांगली कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत. आणि आज हे सगळं चित्र दिसतंय, हे पण त्यातलाच एक भाग आहे. त्यांनी केलेलं एक श्रेय आहे, त्यांनी केलेली मदत आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळे चित्र पाहायला मिळत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. त्यांचा सन्मान या ठिकाणी शाल, भोपे आणि ते श्रीफळ देऊन या ठिकाणी आमच्या सारिका बोवट करतील. तर जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तर सुमितची मुलगी आहे परी, इयत्ता 2रीला आहे. मी तिला खो खो साठी गट, तालुका, जिल्हा पर्यंत घेऊन गेलो. मुलगी लहान आहे. मुलगी जरी लहान असली तरी तिने केलेलं जे काम आहे ते भरपूर उल्लेखनीय असं काम आहे. मला वाटतं अभ्यासात ती जर प्रगती बघितली, इयत्ता 2रीची मुलगी आहे, तिला कुठलाही गुणाकार, कुठलाही भागाकार सांगा आणि वाचन कसलंही सांगा. एखादा कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम, तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हावभाव कसे करावे हे सगळं शिकण्यासारखं त्या मुलीकडनं आहे. खो खोला सुद्धा एवढी छोटीशी मुलगी, मला वाटतं तिचे पालक सुमितजी बुधर बोरगावला गेले होते. सगळ्यांनी त्या मुलीचं, सगळ्या शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं, शिवाय पालकांचं सुद्धा कौतुक केलं. आणि कधी म्हटलं की हा अभ्यास सुद्धा पूर्ण नाही, तर तुझ्या पप्पाला सांगतो. पप्पाला सांगतो म्हटल्यानंतर ती रडायला सुरुवात करते. खरंच सगळं श्रेय आहे हे सुमितजी बुधरचं आहे. कारण का, तर त्या मुलीचा सगळा अभ्यास मनापासून घरामध्ये कोण घेत असेल तर सुमितजी बुधर. सकाळपासून आपण सगळं पाहत आहे, नांगरणी स्पर्धा असू दे, हे असू दे, लागणारं टोटली सहकार्य सुमितजी बुधरने या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल, बुके देऊन सन्मान व्हावा. मी सरपंचांना विनंती करतो, सुमितजी बुधर यांचा सन्मान करा. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा सुमितजी बुधरचा.
यश कुळे आहे का? यश कुळे नांगरणी स्पर्धेला फार मोठं असं योगदान. ताशा वाजवणं, ढोल वाजवणं, नांगर धरणं, नांगर पळवणं, बैल पळवणं, सगळ्याच गोष्टी ऑलराऊंडर मुलगा यश कोळी. आमचा यशचा जरा जोरदार सन्मान करा. त्याला बुके द्या, श्रीफळ द्या. यश ये. तुम्ही दे. हॅलो, महेशजी कोळे प्लीज या. महेशजी कोळे आपला सन्मान स्वीकारा. मंजिता वहिनी आहेत का? श्रेयस आहे. हे सगळ्यांना एक शाल घाला. यांचा सन्मान करते आमचे सचिनजी बुधर. या एक शाल घ्या. प्लीज व्यासपीठावर या. रवी जगदानी गुरुजी प्लीज व्यासपीठावर या. जगदानी गुरुजी वहिनीला पण घेऊन ये. जगदानी गुरुजी वहिनी पण घेऊन ये. सावडेकर भाई असतील तर त्यांना पण बोलवा. अमितचा सन्मान करतील प्रदीपजी बुधर. आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करा. राजामजी कोळे कधी सांगा, आवर्जून कधी हाक मारा. पैसे मागणार नाहीत, जास्त बोलणार नाहीत, प्रामाणिकपणे काम करणारा असा आमचे विनायक खापरे आहेत. त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मान सरपंच करा आपण. त्याचप्रमाणे अल्पेश बुधर, ही सावंत सिस्टीम दिसते आपल्याला. अल्पेश बुधर यांचा सुद्धा सन्मान करतील आमचे नरेश जिटोले. कायम सहकार्य अल्पेश बुधरचं. ग्रामपंचायतीच्या आजी सदस्या मीराताई बुधर यांचा सन्मान करतील आमच्या सुहानी बुधर. त्याचप्रमाणे
बाई या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचा सन्मान अध्यक्ष करतील. जगदंब भैया, सावडेकर व्यवस्थित या. त्याचप्रमाणे सूर्यकांतजी टोले यांचा वेगळा सन्मान होणं फार गरजेचं आहे. नांगरणी स्पर्धेला त्यांनी भरपूर अशी मदत केली. आजूबाजूच्या भागातनं त्यांनी पैसा गोळा करण्याचं काम केलं. त्याचबरोबर लागेल ते सहकार्य शाळेसाठी त्यांनी केलेलं आहे. परिवहन समितीचे ते अध्यक्ष आहेत सन्माननीय, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करतील प्रदीपजी बुधर. या चालू होणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी महेशजी कोळे आहेत का? महेशजी कोळे या. मला वाटतं या कार्यक्रमासाठी ज्या मुलांनी फार मोठं असं सहकार्य केलं ते माझे मोठे विद्यार्थी सानू बुधर, सानिया टोले, त्याचप्रमाणे महेशजी कोळे या ठिकाणी शाळेचं अतिशय उत्कृष्ट असं काम केलं असेल वेल्डिंगचं, ते म्हणजे महेशजी कोळेने. काम सुपर आहे, पण थोडं अवधी जरा जास्त राहतो. हा बोर्ड सुद्धा त्यांनी सुंदर असं तयार केलं, सकाळी वेल्डिंग केलेली आहे. पहिली शाळा पण त्यांनीच केलेली आहे. त्यांचं अजूनही मला वाटतं मोबदला मिळालेला नाही आहे त्या माणसाकडनं, तरी ते कधीही नाराज नाही आहेत, कायम हसमुख, काही प्रसन्न आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल घालून आपण सन्मान करा. प्रदीपजी बुधर म्हणजे तुम्ही पण या शाळेमध्ये ते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतले असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी या सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. आपल्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मग ठीक आहे, असू दे. या ठिकाणी त्या मुलांचं शाब्दिक असे स्वागत असं करतो. या ठिकाणी मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की यावर्षी ज्या हिवाळी क्रीडा स्पर्धा आल्या, मुलांचं कुठंतरी गुणगान व्हायला पाहिजे, तर सगळं श्रेय आहे ते मुलांचं आहे. तर ही शाळा जी आहे, मला जेवढं माहिती नाही ते सगळं मुलांना माहिती आहे. कुठलं साहित्य कुठे ठेवलेलं आहे, कुठलंही कपाट असू दे, तिथं पेंटर आले तर त्यांना लागणारं कुठलंही साहित्य असू दे, ही माझी मुलं जरी छोटी असली, उंचीने छोटी असली, तरी त्यांची करामत फार मोठी आहे. हिवाळी क्रीडा स्पर्धा ज्या झाल्या, त्या हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी फार मोठं असं नैपुण्य मिळवलेलं आहे. जगदानी गुजे या ठिकाणी साक्षीदार आहेत. माझ्या शाळेमध्ये फक्त 7 विद्यार्थी आहेत, तर 7ही विद्यार्थी त्या खेळामध्ये पारंगत आहेत. सार्थक खापरेबद्दल जर सांगायचं म्हटलं, चल सार्थक जायचंच आपल्याला, तुला गोळा फेकायचा आहे, थाळी फेकायची. सार्थक प्लीज जरा ये. असू दे, माझ्या सांगण्यावरनं त्यांनी गोळा फेकला, थाळी सुद्धा फेकली. नंबर नको येऊ दे, पण तिथं पोहोचणं फार महत्वाचं आहे. सार्थकचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज जर तुम्ही गणिताचा अभ्यास जर घेतलात, तुम्ही कुठलंही वजाबाकीचं सांगा, कुठलं झोपेत सांगावं, कितीही मोठं सांगावं, वजाबाकी बेरीज तेवढी ताकद त्या मुलामध्ये आहे उदाहरण सोडवण्याचं. त्याचप्रमाणे माझे सगळे कलाकार आहेत. त्या कलाकारांचं कौतुक का व्हायला पाहिजे. केंद्रामध्ये स्पर्धा होत्या, हिवाळी स्पर्धा. 3 मुली आणि 3 मुलगे. 3 मुलांचा खो खो होऊ शकत नाही, 3 मुलांचा लंगडी होऊ शकत नाही, कबड्डी होऊ शकत नाही, कुठलाच खेळ होऊ शकत नाही. मग आम्ही काय केलं, मोठमोठी शाळा आहेत. रवी जगदानींची शाळा मिरवणी शाळा आहे, डुगो शाळा आहे, शिरवली वेलोंडे आहे, शिरवली 6 आहे. मग आम्ही म्हटलं आपण इतर आघाडी करूया. इतर आघाडी केली. त्याच्यामध्ये आमची प्रांजल होती डुब्यातली. गुढे बौद्धवाडीची मुलं आम्ही घेतली. त्या मुलांना माहिती नव्हतं, म्हटलं कुठेही जाऊ दे, पण माझी पहिली 3 मुलं काय सापडण्यातलीच नाही. आमच्या कोणवी शाळेतली मुलं घेतली. आणि मला सांगायला एवढा अभिमान वाटतो, रवी जगदानी या ठिकाणी साक्षीदार आहेत. सगळ्या मोठ्या शाळेना मारून विजेता संघ जर कुठला झाला असेल तर गुढे बुधर. म्हणजे कशातही मुलं कमी नाही. इथंच नव्हे, बीटस्तरीय स्पर्धेला मी नेली. सुमितजी बुधर त्याला साक्षीदार आहेत. बीटस्तरीय स्पर्धेला सुद्धा त्या ठिकाणी मुलांनी विस्ताराधिकारी मॅडम स्वतः आल्या, मला बुधरची मुलं बघायची. स्टेज सोडलं आणि तिथं आल्या. मला वाटतं गार्गीला 100 रुपये सुद्धा एका ग्रामस्थाने दिले. मुलगी किती छोटी आहे, असू दे ना. बीटला सुद्धा त्या मुलांनी
विजेता झाले. तालुक्याला गेलं, तालुक्याला विजेता पण संपादन केलं आणि सगळी मुलं आमची जिल्ह्याला गेली. त्याच्यामध्ये शुभम टोले, श्रुतिक टोले आणि आमची काव्या बुदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या संघाचं नेतृत्व केलं, जिला कॅप्टनशिप दिली गेली ती म्हणजे सई बुदर. अशी 4 मुलं खो खोच्या संघातनं जिल्हा लेवलला त्यांनी प्रतिनिधित्व केलं. उंच उडी, लांब उडी, धावणे याच्यामध्ये सुद्धा तालुक्यापर्यंत मुलांनी नैपुण्य मिळवलं. मला वाटतं जिल्ह्याचं टी शर्ट, जिल्ह्याचा ड्रेस कोड आज आपल्या मुलांना मिळालेला आहे. मला वाटतं या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अशा सगळ्या मुलांना असू दे ड्रेस काय होतोय तर सगळ्या मुलांचा सन्मान या ठिकाणी व्हावा. काय या ठिकाणी यूट्यूब वाला आहे, सगळी मुलं प्लीज या ठिकाणी येऊ दे. आपल्या सगळ्या ट्रॉफ्या घेऊन ये प्लीज, थोडा उशीर होऊ दे. सगळ्या ट्रॉफी घेऊन यांनी या मुलांना साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद सचिनजी बुदर. सरस्वती बोर्ड आणि आमची शैलेशची आई प्लीज जरा सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. ठिकाणी पटकन या. दर्शना बुधर प्लीज या. दर्शना बुधर शर्मिला टोले प्लीज या. शर्मिला टोले दत्ताईंद्रला सगळे चाकरमानी दत्तवाडीमध्ये येतात आणि तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आवर्जून त्यांना मुलांची आठवण होते, कधी ते विसरत नाहीत. अशी आमची दत्तवाडी. दरवर्षी ते मुलांना वह्या आणि पेनचं वाटप करतात. मला वाटतं त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी असतील मुंबईचे, पण गावचे कोणतरी पदाधिकारी असतील. मला वाटतं सगळ्यांचा सन्मान या. तुम्ही या सगळ्यांचा सन्मान या. विश्रामटोले या, पांढरुमटोले या, पांढरुमटोले या पटकन. सविताबाई जर असतील कुठेतरी या सन्मानपूर्वक स्टेजवर. राजेश्री बुधार आणि मीना बुधार स्टेजवर या. नानू बुधार जरा प्लीज ये. प्रियंका बुधार आणि कल्पेश बुधार. प्रियंका बुधार आणि कल्पेश बुधार या. प्रियंका आणि कल्पेश त्याचप्रमाणे प्रियंका बुधर हिने सुद्धा या शाळेसाठी 1000 रुपये दिलेले आहे. करिश्मा बुधर हिने या शाळेसाठी 500 रुपये दिले आहेत.
आणि हे सगळी जी फुलं दिसत आहेत ही सगळी फुलं पायल पुदरने दिलेली आहेत. म्हणजे मला वाटतं सगळ्या त्यांच्या कुटुंबाचा हातभार या ठिकाणी फार मोठा लागली आहे. कल्पेश जी यांचा सन्मान करतील. तर जी प्रियांका बुधर. दिवसा आता जर असतील या ठिकाणी तर परत या. या सगळ्यांनी आम्हाला फार मोठंसं सफाईसाठी योगदान दिलं. त्या सगळ्या लोकांचं शाळेचं नाव जिल्हा स्तरावर कुणी नेणं असेल तर मला वाटतं सावर्डेकर गुरुजी. आम्ही आमच्या पाचची मुलं या शाळेमध्ये होती, मोठी मोठी मुलं होती, परंतु या शाळेचं उज्ज्वल भविष्य आता आपल्याला मुलं कमी असताना आपल्याला दिसत आहे. त्यांचं सर्व श्रेय या सावर्डेकर गुरुजी जातं. त्यांच्या पहिले आपले राखाडी गुरुजी होते, त्यांचंही या शाळेसाठी मुलाचं सहकार्य होतं. त्यांनी खूप वर्ष इथे आपले अहोरात्र मेहनत करून या शाळेसाठी आपली मेहनत या शाळेसाठी खूप मेहनत केली. त्यांचंही आम्ही या ठिकाणी पुष्पसुमनाने आभार मानतो. आणि या शाळेचे सावर्डेकर गुरुजी यांचा सत्कार आपल्या सर्वांचं, प्रत्येक वाडीमध्ये राहणाऱ्या सदस्यांचं, महिलांचं सर्व आभार मोठ्या प्रमाणे सांगून त्यांनी सर्वांना सन्मानित केले. त्या शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांचा सत्कार आपले गावचे प्रतिनिधी सरपंच नरेशजी टोळे हे करतील. श्रीफळ शाळा देऊन जोरात टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थित या शाळेसाठी आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले, नागामी स्पर्धा असो किंवा कुठला कार्यक्रम असो, एकट्याही सर्व जिल्ह्यात घेऊन हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वांनी त्यांचं सर्व वाढीचा हो आणि भविष्यात तुमच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. वेळ करू नका. गुरुवाडी आहे तर 2 मिनिटे या पटकन. गुरुवाडी पोहेवाडी पटापट या. बाळरामजी भोवड प्लीज जरा व्यासपीठावर या. बाळरामजी भोवड. पांडुरंग टोले पटापट या. राजारामजी पोळे आपण सन्मान करा. या घ्या पटापट. हा? रमेशजी बुधन. सगळ्या महिला या. बुधनवाडीच्या महिला या. बुधनवाडीच्या. बुधनवाडी नाही वहिनीचा आधी सन्मान करा. या सारखे भाऊ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती
अभिवादन करून गुडेगावची ग्रामदेवता आणि कुलदेवतेच्या चरणी त्रिवार वंदन करून उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ, मायबाप, बंधू भगिनी, आज या शिमगोत्सव आणि शिमगोत्सवानिमित्त आपल्या या ठिकाणी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सकाळपासूनच आपला श्री सत्यनारायणाची महापूजा आणि हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न झालेला आहे आणि आता लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासमोर संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री गजानन, आदरणीय व्यासपीठ, त्यामध्ये आजी सरपंच सन्माननीय नरेशजी टोले, सूर्यकांत टोले, राजाराम कुळे, विश्राम टोले आणि सर्व पदाधिकारी, प्रदीप बुदर, मधुकर बुदर आणि मायबाप, बंधू भगिनीनो, गुडे बुदरवाडी शाळा हा एक रिवाज आहे. गेले अनेक वर्ष या इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. इथे येणारे शिक्षक हे या वाडीमध्ये, या इथल्या परिसरांमध्ये सर्वांशी अगदी घुळून मिसळून जातात. जशी दुधात साखर मिसळते तसेच येथे असणारे शिक्षक हे गुरुजींपासून हा एक पायंडाच आहे की इथल्या लोकांमध्ये असणारा जो गोडवा आहे तो इथल्या शिक्षकांना भावतो आणि हे शिक्षक कधी आपले होऊन जातात हे देखील कळत नाही. ही परंपरा चालू राहते. यामध्ये विशेष म्हणजे सावर्डेकर गुरुजींचं खास योगदान आहे. त्यामध्ये थोडीशी उणीव जाणवते ती लाखाडे गुरुजींची. त्यांनी सुद्धा या शाळेसाठी अपार असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी एक वेळ असं बोलता बोलता मला सांगितलं होतं की शाळेची जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी मी माझा स्वतःचा पगार देखील द्यायला तयार आहे, पण ही शाळेची प्रगती अशीच व्हायत राहायला पाहिजे. माझ्याकडे NGOला देण्यासाठी त्यांनी 1-2 पत्र दिली होती. त्याच्यामार्फत मी या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी दप्तर वगैरे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेले आहेत. सांगायचा उद्देश हाच की हे शिक्षक ज्या तन्मयतेने, ज्या आपुलकीने या शाळेसाठी करतात ते बघून खरंच ही प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहील यात मात्र ते मात्र शंका नाही. फक्त एवढीच खंत जाणवते की हा विद्यार्थी पट आहे, आपली जी विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय कमी होत जाते. याला कारण की आपले सगळे इथं शिकणारा प्रत्येक जण उठला की डायरेक्ट सरळ मुंबईला नोकरीला जातो. खरंच या गुरुजींना आपण तर खरंच एक कलाकारच आहात की जो मुक्या प्राण्यांना शिकवू शकतो तो विद्यार्थ्यांकडून काही करून घेऊ शकतो. आज त्यांच्या मार्फतच आपण बघितलं की ही नांगरणी स्पर्धा या आपल्या भागात खास गुडे गावामध्ये अशी झालेली नव्हती, जी त्यांनी सुरुवात केली. त्यांनी दाखवून दिलं की या उपक्रमामार्फत देखील आपण पैसा उभा करू शकतो. त्यासाठी या सर्व लोकांची त्यांनी मनं वळवली आणि सगळ्यांनी भरभरून असं त्यांना प्रतिसाद दिला आणि ती स्पर्धा देखील यशस्वी झाली होती. त्याबद्दल खरंच गुरुजी तुमचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. पण त्यात लाखाडे गुरुजींचाही सहभाग तेवढाच तोलामोलाचा होता आणि त्यांची आज अनुपस्थिती ही थोडी कुठेतरी जरा कमीपणाची बाजू दिसते. गुरुजी, तुम्हाला एक थोडंसं सांगावंसं वाटतं की आज जग फार बदललेलं आहे की आपल्या पालकांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे. आज घोकमपट्टी करून मुलं पास होतात परंतु पुढे जाऊन ती काही प्रगती करत नाहीत. आज आपण सर्वजण पाहतोय की ते 12वी पर्यंत 10वी 12वी जी टॉपर असतात ती पुढे जाऊन ढेपाळतातच, अगदी पुढे काही कोण जात नाही. याला थोडीशी आपली मानसिकता जबाबदार आहे. आज आपण विचार करा की आपल्या मुलाला जोपर्यंत आपण त्यांना आपण काय शिकवतो की तू चांगली नोकरी कर, चांगला शिक, मोठा हो आणि चांगलीच नोकरी कर, चांगलं पॅकेज मिळते. त्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना बालपणापासून तू एखादा काळ शेतीचा काळ आपण व्यवसाय कर,
हे जर सांगशील तरच ही मुलं पुढे जाऊन व्यावसायिक होतील, कारण नोकरी धंद्याचं त्यांच्या डोक्यातूनच निघत जाईल. आज आपण किती त्यांना पगार मिळतोय, इथून जे शिकून जातात त्यांना 10, 20, 15 बारी बारी तर 30,000पर्यंत पगार. तर तोच माणूस जर व्यवसाय उतरला, आज समोसा विकणारा देऊन त्या 30,000 डबल 60,000 रुपये महिन्याला कमवतो. आमच्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे की त्यांना कुठलं शिक्षण हवे, ज्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होता येईल, त्यांना पुढे काय करता येईल असं शिक्षण आम्ही अभिप्रेत आहे. आज तुमच्याकडे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या ह्या विद्यार्थ्यांना फक्त एक क्रिकेटचं वेड आहे, पण क्रिकेटमध्ये जाऊन काय करतो की एक दिवसाचा तो खेळ असतो, एक दिवसापुरती मजा करतो, त्याच्यात पण पुढे जाऊन काय करतात का विद्यार्थी? काहीच नाही करत. पण त्याचबरोबर आज तुम्ही सांगेल मला विशेष गोष्ट आवडलेली म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही जी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नेलेत ही खूप आवडलेली गोष्ट आहे. त्यांना तुम्ही भालाफेक थालीफेक या गोष्टी ज्या कुठेही दिसत नाही, फारसं कुठे आहे पूर्वी नव्हत्या, पण तुम्ही तो प्रयोग केला आहे आणि त्याच्यात हे विद्यार्थी निपुण होत आहेत, काहीतरी प्रदर्शन चांगलं घडवत आहेत आणि हे शाळेचं नाव, गावाचं नाव, आमच्या वाडीचं नाव होत आहे, यातच आम्हाला अभिमान आहे. गुरुजी हेच जो तुम्ही जे उपक्रम राबवताय तेच तसेच पुढे राहावेत, परंतु आमचा विद्यार्थी हा पुढे काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा करतो की त्यांना जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण त्याला मुळापासून द्यावं. जसं जर शेतीचं करा, आज शेती बघा, कोरोना काळात आपण सगळेजण पाहताय, थोडासा वेळ घेतोय पण ते गरजेचं होतं. कोरोना काळात बघतोय की सगळे व्यवसाय बंद पडले होते, फक्त शेती हा असाच एक व्यवसाय आहे की तो कुठे कधीच बंद नाही पडला होता. आज शेतीसाठी सगळेजण सरकार सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतंय. आपण या मुलांना शेतीचे धडे द्याल ही सुद्धा एक माफक अपेक्षा करतो की त्याने जेणेकरून शेतीमध्ये प्रगतशील शेतकरी कसा होईल. आज आमचं नाव चिपळूण तालुक्यात प्रगतशील शेतकरी आम्ही करत नाही तरी, पण तो काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आज चिपळूण तालुक्या मुंबईला आम्ही FPO स्थापन केलेले आहे. सांगायला अभिमान वाटतो की फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही मुंबईला स्थापन केलेले आहे. चिपळूण तालुक्यातले जवळजवळ 400 सभासद त्यामध्ये एकत्र झालेले आहेत आणि हाच उपक्रम आम्ही आपल्या गावामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करतो की आपला प्रत्येक गावकरी हा शेतकरी, कारण पोटाला जर अन्न असेल ना तरच तुम्ही काहीतरी करू शकता. पोटासाठी तुम्ही आज शेतीवर फक्त असं जे तुम्ही पोटासाठी करताय ती उपयोगी नाही, तुम्हाला विकण्यासाठी म्हणून शेती करायला पाहिजे, व्यावसायिक शेती करायला पाहिजे आणि हे सुद्धा तुम्ही शिक्षण द्याल अशी अपेक्षा करतो. आणि या विद्यार्थ्यांना एक थोडासा संदेश, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेसमोर नेहमी नवी दिशा असावी, नजरेसमोर नेहमी नवी दिशा असावी, घरट काय केव्हाही बांधता येईल, झेप मात्र क्षितिजा पलीकडे घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. मला तुम्ही 2 शब्द बोलण्याची संधी दिली गुरुजी. धन्यवाद. आपण या ठिकाणी हॅलो, धन्यवाद सचिनजी. आपण या ठिकाणी बोलून गेलात. आपल्या काही माफक अपेक्षा आहेत. या ठिकाणी आपला सगळ्यांना सांगू इच्छितो की लाखाडी गुरुजींची उणी बसली, लाखाडी गुरुजी या पटावर आहेत, पण मी त्यांना निमंत्रण पत्रिका दिली होती. एखादा माणूस आला नाही तर त्याला आणणं हे माझं काम नव्हे. माझं काम फक्त त्याला पत्रिका पोचवणं, येणं न येणं त्याचं काम आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट आपल्या सगळ्यांनाच सांगू इच्छितो या ठिकाणी की मागे या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम होता. आपण शाळेचं घटक आहोत, प्रत्येक शिक्षकांनी त्याचं गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे की मुलांचा वनभोजनाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे. ते एखाद्याने सांगण्याची काही गरज नाही. आपल्या सगळ्या माफक अपेक्षा आमच्या लक्षात आहेत. आज मुलांची जर प्रगती बघितली, सचिनभाई आपण नांगणी स्पर्धेला असं बोलला होता की माझी माफक अपेक्षा आहे की त्या मुलांच्यामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे. आज कुठलंही मूल तुम्ही शाळेमध्ये कधीही या, माझं तुम्हाला उघड आव्हान असेल की ते मूल इंग्रजी बघा, या 4 भिंती बघून 4 वाक्य इंग्रजीत ते तुम्हाला सहज सांगू शकतात. गणिताचं कुठलंही सांगा तुम्ही, तो कितवीचं आहे 8वीचं सांगा, कुठलंही सांगा. माझी मुलं गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यामध्ये कशातच कमी नाहीत. आणि वाचन श्रेयचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं आणि सार्थक, ही 2 जोडीचं मी उदाहरण का देतो, या मुलांना कोणीच घडू शकत नाही. पण आज सार्थकचं उदाहरण तुम्हाला वारंवार का सांगतो, तर सार्थक कुठलंही उदाहरण तुम्ही आजही इथं या स्टेजवर तुम्ही दिलं तर सोडवून त्यांनी दाखवलं जाय तर मी कधीच हा शिक्षकी पेशा करणार नाही. हे तुम्हाला आवडून सांगू इच्छितो. या ठिकाणी आपण सगळेजण आलात, मौलिक मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांनी केलं. मला आपण जशी माफक अपेक्षा करतो तशी आमची सुद्धा काही माफक अपेक्षा असते आपणाकडून.
आपलं जर चांगलं सहकार्य लाभलं तर निश्चितच आमच्याकडनं चांगलंच तुम्हाला उगवलेलं दिसणार आहे. जर त्या प्रकारचं जर योगदान जर सापडलं नाही तर तशाच प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसणार आहे. हे सगळं आपण चित्र पाहतोय हे सगळं माझं श्रेय अजिबात नाही आहे. मी काय म्हणतो हे सगळं श्रेय तुमचं आहे, सगळ्या ग्रामस्थांचं आहे, सगळ्या माझ्या भगिनींचं आहे. सगळं तुम्ही मनापासून करताय म्हणून आज सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नांगरणी स्पर्धा काय मी निमित्त आहे, मी कोण आहे? सगळ्यात महत्वाचं 4 वाड्यांनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. त्या 4 वाड्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळे शाळा आज आपल्याला चांगली पाहायला मिळते. मी असंच कधीच कोणाबद्दल काय बोलणार नाही. शाळा आजही बघा आणि पूर्वीची शाळा बघा. आज पाण्याची व्यवस्था आहे, बरोबर आहे. नुसतं जीव देऊन देईन असं म्हणून चालणार नाही, देणारा असला पाहिजे. लक्षात काय, हे महत्वाचं घटक आहे. हे आज तुम्हाला या स्टेजवर मी सांगू इच्छितो. या ठिकाणी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदर एक थोडंसं राहून गेलं. काही मुलं या क्षेत्रातनं एक सांगलीपर्यंत पोहोचलेली आहे. अशा मुलीचा सन्मान शाल घालून सरपंच आपण करावं. त्याचप्रमाणे श्रावणी गोळे सुद्धा विभागीय स्तरावर पोहोचलेली आहेत. श्रावणी गोळे प्लीज या. श्रावणी गोळे श्रावणी गोळे वडील आहेत. त्याचप्रमाणे शिकई मार्शल आर्ट, आता सांगितल्याप्रमाणे हा जो विद्यार्थी आहे शुभम भुवड, हा राज्यस्तरीय सिल्वर ब्रॉन्झ मेडल वर्धापर्यंत पोहोचलेला आहे. बघा, एका खेडेगावातला आज मुलगा या खेळामार्फत कुठपर्यंत पोहोचलाय, वर्धापर्यंत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय नॅशनल लेवलला ब्रॉन्झ मेडल हरियाणापर्यंत हा पोहोचलेला मुलगा आहे शुभम भुवड. याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करतील आपले राजामजी कोळे. आपली मुलं कुठं पोहोचले ते बघा. सरांचं एकट्याच असेल असं मी म्हणेन. कित्येक वर्ष आपण पाहतोय की आपला मुलगा कुठेही पुढे गेलेला नाहीये. आपण विनाकारण एखाद्याला वेटेज देतो, बरोबर नाही. खरं श्रेय आहे ते तावडे सरांचं आहे. तावडे सर जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी मनापासून मी तावडे सरांना धन्यवाद देईन. तर या मुलांना पुढेपर्यंत नेण्याचं काम केलं असेल तर फक्त आणि फक्त तावडे सरांनीच केलं असेल, हे तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, माझ्या शब्दाला विनंतीला मान दिलात. मुंबईचे काही या ठिकाणी मंदार बुधर आहे, आमचं मिलिंद बुधर आहे, तर प्लीज या. आणि बिपेन आणि प्रतीक बुधर जरा या. सगळ्यांनी जरा पटकन या, शेवटचा तुमचा राहून गेला. तुम्ही सगळ्यांनी मेहनत एवढी केली आणि तुम्हीच पाठी राहिलात, तर प्लीज या. मिलिंद मंदार प्लीज. प्रियांका बुधर प्लीज या. चला प्रियांका बुधर तर लवकर ये. भैया
सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे. लगेचच मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे या ठिकाणी. सगळ्या ग्रामस्थांचं, सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढचं सूत्रसंचालन माझे गुरुवर्य रवी जगदाने करतील.